हॅलो, हाय आणि नमस्ते. मी रुपाली. आपल्या कथाप्रेमी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. तर तुमच्या सर्वांच्या आग्रहास्तव आपण अद्विया माफियाचे निषिद्ध प्रेम ही कथा पुन्हा सुरू करत आहोत. मध्ये आपल्या चॅनलचे डिमोनेटायझेशन प्रॉब्लेम, दुसरा चॅनल, तिसरा चॅनल, जेव्हा मला पॉलिसी माहीत नव्हती त्या सगळ्यांमुळे एवढा प्रॉब्लेम झाला. तुम्हाला कथेची लिंक लागत नव्हती आणि मला अपलोड करताना एडिटिंगचं लिंक लागत नव्हती. माझा मोबाईल हरवणे, लहान मुलं, खूप 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 प्रॉब्लेम आले. पण म्हटलं आता चला, डबल आपला चॅनल मोनेटाईज झाला आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चांगली खुशखबर पण मिळाली, तर त्याच्यानुसार आपला चॅनल मोनेटाईज झाला आहे. आता म्हणून कथा सुरू करत आहोत आपण. कथेचं नाव आहे अद्विया माफियाचे निषिद्ध प्रेम, भाग 1. मुंबई नाईट टाईम. काळोखातील खेळ. स्टार मून क्लब. मुंबईतील सर्वात मोठे आणि अतिशय प्रसिद्ध क्लब हाऊस, जिथे कॉलेजच्या तरुण मुलामुलीपासून ते बड्या व्यावसायिकांपर्यंत प्रत्येकजण वन नाईट स्टँड आणि मौज-मजेचा आनंद घेण्यासाठी येत असे. रात्रीच्या गर्द अंधारात हा क्लब त्यांच्या रंगात रंगून जात असे आणि तिथे फक्त अनियंत्रित मज्जाच चालायची. त्याच क्लबच्या आत असलेल्या एका अतिशय गुप्त आणि खाजगी खोलीत, प्रायव्हेट रूममध्ये एक वेगळाच थरार सुरू होता. तिथे सुमारे 30 वर्षाचा एक युवक उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. एकदम शांत पण भयंकर. त्याच्या हातात एक लोड केलेली बंदूक होती आणि त्याची ती धोकादायक तीक्ष्ण नजर समोर जमिनीवर बसलेल्या काही लोकांवर खिळली होती. तो हळूच मागे वळला आणि त्याच्या त्या खुनी डोळ्यांनी समोरच्या लोकांकडे पाहू लागला. तो मुलगा दिसायला अत्यंत देखणा आणि राजबिंडा होता, पण देखणेपणासोबतच तो कमालीचा गर्विष्ठ, असभ्य आणि पराकोटीचा क्रूर होता. अहंकार तर त्याच्या नसानसातच भिनला होता. त्याच्या चेहऱ्याची ठेवण अतिशय आकर्षक आणि तीक्ष्ण होती. त्याचे काजळी काळे डोळे, जे रागाने नेहमी लाल असायचे, ते कोणालाही एका नजरेत घाबरवण्यासाठी पुरेसे होते. त्याच्या लांब आणि दाट काळ्या पापण्या, जेल लावून व्यवस्थित सेट केलेले काळे रेशमी केस आणि चेहऱ्यावर हलकी वाढलेली दाढी त्याच्या रुबाबास वाढवत होती. त्याचे नाक लांब आणि तीक्ष्ण होते. सिगारेटच्या अतिसेवनाने काहीसे काळे पडलेले कडक ओठ एवढे आकर्षक होते की ते कोणालाही भुरळ घालू शकतील. पण सध्या त्याच्या शरीरातून निघणारी नकारात्मक ऊर्जा, तो निगेटिव्ह ऑरा, तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या अंगावर काटा आणत होती. त्याच्या ठीक मागे त्याचा खाजगी सहाय्यक रोनित उभा होता, जो अंदाजे त्याच्याच वयाचा होता. रोनित सुद्धा दिसायला देखणा होता, पण स्वभावाने त्याच्या बॉससारखाच तितकाच निर्दयी आणि धोकादायक होता. समोर बसलेले ते लोक दोन्ही हात जोडून जमिनीवर थरथर कापत होते आणि स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी गयावया करत होते. त्यातील एकाने कसेबसे धाडस करून म्हटले, "साहेब, कृपया आम्हाला सोडा. आम्ही काहीही केलेले नाही. आमची काहीच चूक नाही." तो त्याचे वाक्य पूर्ण करतो ना करतो तोच धडाक करून एक गोळी सुटली आणि थेट त्याच्या खांद्यातच घुसली. तो माणूस वेदनेने प्रचंड मोठ्याने ओरडला. त्याच्या खांद्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या. त्याच्या शेजारी बसलेले इतर 2 पुरुष भीतीने पार हादरून गेले आणि थरथर कापू लागले. समोर उभ्या असलेल्या त्या गर्विष्ठ मुलाच्या ओठांवर एक क्रूर राक्षसी हास्य उमटले, पण त्याच्या डोळ्यात मात्र प्रतिशोधाची आग जळत होती. तो अतिशय कडक आणि जड आवाजात म्हणाला, "मला आता तुमचे कोणतेही फालतू स्पष्टीकरण ऐकायचे नाही. म्हणून आपला वेळ वाया न घालवता मला सरळ सांगा, माझे सामान तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणाच्या आदेशाने गायब केले?" दुसरा माणूस भीतीने पुरता घाबरला होता. तो थरथरतच म्हणाला, "साहेब, मला खरंच काही माहीत नाही. मी त्या लोकांना ओळखत नाही. विश्वास ठेवा साहेब." त्यांचे हे खोटे बोलणे ऐकून त्या मुलाचा संयम पार सुटला. त्याने कसलाही विचार न करता खिशातून एक अत्यंत धारदार चाकू काढला
आणि एका सेकंदाच्या आत त्या माणसाच्या हाताची बोटे सपासप कापून टाकली. खोलीत पुन्हा एकदा काळजाचा थरकाप उडवणारी वेदनादायक किंकाळी घुमली. आता मात्र त्यांच्या शेजारी बसलेला तिसरा माणूस हे सर्व भयानक दृश्य पाहून भीतीने आणि घामाने पूर्णपणे भिजलेला होता. तो जीवाच्या आकांताने मोठ्याने ओरडला, "थांबा थांबा साहेब, मी सगळं सांगतो. प्लीज आम्हाला जिवंत सोडा." श्वास रोखून धरत तो पुढे म्हणाला, "रोहित खंडेलवाल." "होय, त्याचे नाव रोहित खंडेलवाल आहे. त्यानेच आम्हाला हे सर्व करायला पाठवले होते." हे नाव ऐकताच त्या गर्विष्ठ मुलाच्या चेहऱ्यावर एक भयानक आणि हिंस्र भाव आले. त्याने त्याची मान किंचित झुकवून रोनितला इशारा केला. संकेत मिळताच मागे हात बांधून उभा असलेला रोनित विजेच्या वेगाने पुढे सरसावला आणि त्याने हातातील धारदार खंजीर थेट त्या माणसाच्या छातीत खुपसला. खोलीत पुन्हा एकदा मरणाची किंकाळी घुमली. रोनित एवढ्यावरच थांबला नाही. त्याने एकापाठोपाठ एक अशा तिघांच्याही छातीत खंजीर खुपसले. काही सेकंदातच ते तिघेही असह्य वेदनेने थरथर कापत जमिनीवर कोसळले आणि बेशुद्ध झाले. संपूर्ण खोलीचा मजला रक्ताने माखून लाल भडक झाला होता. रोनितने ताबडतोब त्याच्या घड्याळावरील एक विशेष बटन दाबायचा अवकाश आणि अवघ्या काही सेकंदातच काळ्या सुटातील अनेक बाउन्सर आणि अंगरक्षक खोलीत दाखल झाले. त्यांनी समोर उभ्या असलेल्या त्या मुख्य मुलाला अत्यंत आदराने वाकून अभिवादन केले. रोनितने त्यांना खुणावले, "ही घाण ताबडतोब साफ करा." आणि ते सर्वजण वेगाने कामाला लागले. तो मुलगा त्या रक्ताळलेल्या खोलीतून बाहेर शांतपणे पडला आणि क्लबमधील मुख्य बार काउंटरवर जाऊन बसला. त्याचा सहाय्यक रोनितही सावलीसारखा त्याच्या मागे तिथे पोहोचला. त्याने तिथे उभा असलेल्या बारटेंडरला कडक पेय, एकदम स्ट्रॉंग ड्रिंक्स तयार करण्याचा इशारा केला आणि स्वतः डान्स फ्लोअरकडे पाहू लागला. डान्स फ्लोअरवर अनेक तरुण तरुणी संगीताच्या तालावर बेधुंद होऊन नाचत होते. त्या मुलाची नजरही त्या डान्स फ्लोअरवर फिरत होती. पण अचानक त्याचे डोळे एका मुलीवर जाऊन स्थिर झाले. ती मुलगी अत्यंत अस्वस्थ दिसत होती. तिला पाहून स्पष्ट जाणवत होते की ती कदाचित पहिल्यांदाच अशा क्लबमध्ये आली असावी. तो मुलगा दररोज तिथे आपल्या गुप्त मीटिंगसाठी येत असल्याने त्याला तिथल्या प्रत्येक हालचालीची कल्पना होती. ती मुलगी आज तिथे नवीन होती आणि प्रचंड घाबरलेली होती. तिने काळ्या रंगाचा सुंदर वन शोल्डर गाऊन घातला होता. तिचे लांब सडक मोकळे काळे केस तिच्या कमरेपर्यंत रेंगाळत होते. तिच्या गडद तपकिरी डोळ्यांचा लांब पापण्या भीतीने वारंवार लवथरत होत्या. तिच्या चेहऱ्यावर कोणताही भपकेबाज मेकअप नव्हता. फक्त डोळ्यात गडद काजळ आणि ओठांवर हलक्या गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली होती. तिचे हे सौंदर्य नैसर्गिक अत्यंत मनमोहक होते. पण तिथे आणखी एक जण होता ज्याची वाईट नजर त्या मुलीवर खिळली होती. तो माणूस एकामागून एक दारूचे पेग रिचवत होता. अचानक तो नशेत असलेला मुलगा त्या मुलीच्या जवळ गेला आणि जबरदस्तीने तिचा हात धरून तिला तिथून ओढू लागला. मुलगी स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होती. पण त्या नराधमाने तिची पकड सोडली नाही आणि तो तिला फरफटत नेऊ लागला. ती मुलगी रडत रडत त्याला सोडून देण्याची मोठ्याने विनंती करत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. पण क्लबमधील कानठळ्या बसवणाऱ्या मोठ्या संगीतामुळे, त्या लाऊड म्युझिकमुळे तिचा तो केविलवाणा आवाज कोणापर्यंतच पोहोचत नव्हता. फुटलेला ग्लास आणि कॉरिडॉरमधील थरार. बार काउंटरवर बसलेल्या त्या मुख्य मुलाने हे सर्व पाहिले आणि रागाने त्याच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. त्याच्या हातात ड्रिंकने काठोकाठ भरलेला काचेचा ग्लास होता. त्याची पकड एवढी घट्ट झाली त्या ग्लासवर की कडाड करून तो ग्लास त्याच्या हातातच फुटला. काचेचा तीव्र झटका बसला, पण त्या मुलाच्या चेहऱ्यावर साधी वेदनेची रेषही हलली नाही. हातातला ग्लास फुटताच रागाने त्याचे डोळे रक्तासारखे लाल झाले. काचेचे तीक्ष्ण तुकडे त्याच्या तळहातात घुसले होते आणि तिथून रक्त वाहू लागले होते. पण तो मुलगा तिथे असा उभा होता जणू त्याला काहीच जाणवत नव्हते. रोनितला त्याच्या हातातून रक्त वाहताना दिसले.
रोनित काही बोलणार तितक्यात तो मुलगा अत्यंत वेगाने त्या दिशेने धावला जिथे तो नशेतला माणूस त्या मुलीला ओढत घेऊन गेला होता. रोनितही मागे धावला. त्या नराधमाने मुलीला एका रिकाम्या शांत कॉरिडॉरमधून एका खोलीत ओढले होते. त्याने मुलीला खोलीच्या आत जोरात ढकलले, ज्यामुळे ती स्वतःचा तोल सांभाळू शकली नाही आणि थेट जमिनीवर पडली. तो नराधम आत आला. त्याने दार बंद केले आणि तो वासनांध नजरेने तिच्याकडे सरकू लागला. त्याने त्याच्या खिशातून एक ड्रग्सचे इंजेक्शन काढले आणि जमिनीवर असहाय्य पडलेल्या त्या मुलीच्या हातावर जबरदस्तीने टोचले. अंगात ड्रग्स उतरू लागल्याने ती मुलगी स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होती. तिचे डोके गरगरत होते आणि तिला काय घडत आहे हे समजत नव्हते. मुलीने एक हलका उसासा टाकला आणि उठण्याचा प्रयत्न केला, पण त्या नराधमाने क्रूरपणे तिचे केस आपल्या मुठीत घट्ट धरले. केसाच्या मुळाशी असह्य वेदना झाल्यामुळे तिच्या तोंडून एक जोरात चीख निघाली. सापाच्या विळख्यासारख्या त्या पकडीतून स्वतःचे केस सोडवण्याचा तिने खूप प्रयत्न केला, पण तो पुरुष तिच्यापेक्षा शारीरिकदृष्ट्या खूपच बलवान होता. त्याने केसांचा झिंजोरा धरून तिला उभे केले आणि बेडच्या दिशेने ओढू लागला. ती मुलगी रडत ओरडत म्हणाली, प्लीज प्लीज आज मला सोडून द्या, मला खूप वेदना होत आहेत. पण तो नराधम विकृतपणे हसला आणि म्हणाला, मी तुला आता इतक्या सहज सोडणार नाही. आधी तू मला पूर्णपणे समाधानी कर, मगच विचार करेन. असे म्हणत त्याने तिला बेडवर झोकून दिले. ती बेडवर आदळली आणि भीतीने आणखी जोरात ओरडली. ती घाबरून बेडच्या कोपऱ्यात मागे सरकू लागली. तो नराधम हसतच तिच्यावर झेप घेणार होता. ती रडत ओरडत राहिली, कृपया मला जाऊ द्या, प्लीज मला जाऊ द्या. पण त्या नराधमाला काहीच फरक पडत नव्हता. तो बेडवर चढला. त्याने तिचा पाय धरला आणि तिला स्वतःकडे ओढले. तो पूर्णपणे तिच्या अंगावर आला. तिच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहत तो वासनांध स्वरात म्हणाला, प्रिये, आता तुझे हे नाटक बंद कर. जर तुला पैसे हवे असतील तर आधी मला समाधानी कर. मी तुला हवी तेवढी किंमत देईन. ती मुलगी अजूनही ढसाढसा रडत नकारच देत होती. प्लीज मला सोडून द्या. मी तसली मुलगी नाहीये. देवाचे शपथ घेते, मी इथे आयुष्यात पहिल्यांदाच आले आहे. तो नराधम खोचकपणे हसला. हो का? मग आता मी म्हणेन तसंच कर. असे म्हणत तो तिच्या चेहऱ्याकडे झुकू लागला. त्या मुलीने आपले दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेवून त्याला दूर ढकलण्याचा जीवापाड प्रयत्न केला, पण त्याने तिचे दोन्ही हात पकडून ते बेडवर दाबले. ती मात्र मोठ्याने ओरडली, नाही, प्लीज माझ्यासोबत असं करू नका, मला जाऊ द्या. तो तिच्या आणखी जवळ गेला. त्याचे ओठ तिच्या मानेला स्पर्श करणारच होते. तो रागाने गुरगुरला, शट अप यू. रक्ताळलेल्या चेटकिनीसारखी ओरडू नकोस. मी तुम्हा दोघींना नंतर व्यवस्थित समाधानी करेन. त्या मुलीच्या किंचाळण्याचा आणि अश्रूंचा त्या नराधमावर काहीच फरक पडत नव्हता. ती स्वतःचे रक्षण करण्यासाठी डोके इकडे तिकडे हलवू लागली, ज्यामुळे तो पुरता चिडला. त्याने अत्यंत रागाने कडक आवाजात ओरडत सपाट करून तिच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली. त्या थप्पडचा आवाज, भीषण आवाज त्या बंद खोलीत घुमला. त्या मुलाने आपली पूर्ण ताकद लावून मारल्यामुळे त्याची 5ही बोटे त्या मुलीच्या गोऱ्या गालावर लाल भडक उमटली होती आणि तिच्या नाजूक ओठांची कडा फाटून तिथून रक्त वाहू लागले होते. गालावर बसलेल्या त्या जोरदार फटक्यामुळे ती मुलगी पूर्णपणे सुन्न झाली. तिचे डोके बधीर झाले आणि कानात फक्त एकच आवाज घुमत राहिला. आता तिच्या तोंडातून आवाजही फुटत नव्हता, फक्त डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तो नराधम तिच्याकडे अत्यंत हिंस्र नजरेने पाहत पुन्हा एकदा तिच्यावर झुकू लागला. यावेळी ती मुलगी इतकी सुन्न झाली होती की ती हललीसुद्धा नाही, पण त्या नराधमाचे ओठ तिच्या मानेला स्पर्श करणार इतक्यात धडाक कडाड असा एकाएकी प्रचंड मोठा आवाज झाला.
कोणीतरी खोलीचे भक्कम लाकडी दार एका फटक्यात तोडून आत प्रवेश केला होता. दार तुटल्याच्या त्या भीषण आवाजाने ती सुन्न झालेली मुलगी भीतीने पुन्हा एकदा दचकून ओरडली आणि तो नराधम दचकून तिच्यावरून बाजूला झाला. बेडवरील त्या नराधमाने दाराकडे पाहिले तर तिथे एक अत्यंत देखणा पण भयानक, संतापलेला आणि जणू प्रत्यक्ष काळच उभा असल्यासारखा एक तरुण उभा होता. हा तोच बार काउंटरवरचा मुलगा होता ज्याचा हात काचेने कापला होता. त्याचे डोळे जळत्या निखाऱ्यासारखे लाल होते. बेडवरचा तो नराधम काही प्रतिक्रिया देणार किंवा उठणार त्यापूर्वीच हा तरुण विजेच्या वेगाने आत आला आणि त्याने हवेत पाय उंचावून त्या नराधमाच्या छाताडावर एक अत्यंत भीषण लाथ मारली. ती लाथ एवढी जोरदार होती की तो नराधम थेट हवेत उडून जमिनीवर जोरात पाठीवर आदळला आणि त्याच्या तोंडातून रक्ताची गुळणी बाहेर निघाली. तो जमिनीवर पडताच ती मुलगी भीतीने आणि ड्रग्सच्या अंमलामुळे थरथर कापू लागली. तिने कसेबसे स्वतःला बेडवरून उठवले आणि तिथून पळून जाण्यासाठी पाऊल टाकले. पण अचानक तिला चक्कर आली. डोळ्यांसमोर संपूर्ण अंधार दाटून आला. तिची पावले डगमगली आणि ती जमिनीवर कोसळणारच होती. तितक्यात एक भक्कम आणि सुरक्षित हाताने तिची ती लवचिक पातळ कंबर अलगद पकडली. ती मुलगी थेट त्याच्या मजबूत बाहूंमध्ये झोके घेऊ लागली. तिचे डोळे जड झाले होते. ड्रग्सच्या त्या इंजेक्शनमुळे तिच्या शरीरात असह्य उष्णता निर्माण झाली होती. तिने तिच्या अर्ध्या उघड्या डोळ्यांनी वर पाहिले तर तिला समोर एक अत्यंत देखणा आणि सुरक्षित भासणारा चेहरा दिसला. तिने नकळत आपले दोन्ही हात वर केले आणि त्या मुलाच्या गळ्याभोवती घट्ट गुंडाळले. तिच्या ओठांवर एक हलके केविलवाणे स्मितहास्य आले आणि अत्यंत क्षीण आवाजात ती म्हणाली, प्लीज प्लीज मला वाचवा, मला खूप गरम होतंय, सहन नाही होत आहे. असे म्हणत तिने आपले डोके त्याच्या रुंद छातीत लपवण्याचा प्रयत्न केला. तो तरुणही त्याच्या मिठीत विसावलेल्या त्या निष्पाप सुंदर देवदूतासारख्या एंजल मुलीकडे एकटक पाहतच राहिला. तिचे ते निरागस हास्य आणि तो देखणा चेहरा पाहून त्या दगडासारख्या कठोर मुलाच्या हृदयाचे ठोके अचानक वेगाने धावू लागले. तो अजूनही तिच्यात हरवून गेला असतानाच जमिनीवर पडलेल्या त्या नराधमाचा ओरडण्याचा आवाज आला. कोण आहेस रे तू आणि इथे माझ्या खोलीत काय करतोयस? त्या आवाजाने तो तरुण भानावर आला. त्याने आपल्या मिठीत पाहिले. ती मुलगी गुंगीमध्ये डोळे मिचकावत त्याच्याकडेच पाहत होती. त्या ड्रग्सच्या इंजेक्शनमुळे तिचे दोन्ही गाल गुलाबासारखे लाल झाले होते. पण एका गालावर त्या थप्पडमुळे आलेली सूज आणि ओठातून येणारे रक्त पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. मुलीला तिच्या शरीरात विचित्र जाणीवा होत होत्या. ती अस्वस्थ होत पुन्हा पुटपुटली, प्लीज प्लीज मला खूप गरम होते, वाचवा मला. तिची ती अवस्था पाहून तो तरुण अधिकच संतापला. जणू काहीतरी विचार ठरवून तो तिला आपल्या दोन्ही हातात सुरक्षित उचलून प्रिन्सेस कॅरी करतात तसं तिथून घेऊन जाऊ लागला. पण तो एक पाऊल पुढे टाकणार इतक्यातच तो नराधम जमिनीवरून उठून त्याच्या समोर येऊन उभा राहिला. तो त्या तरुणाच्या बाहूंमध्ये लपलेल्या मुलीकडे पाहत अत्यंत रागाने म्हणाला, अरे वा, आत्तापर्यंत तू माझ्यासमोर ओरडत होतीस, नाटक करत होतीस आणि आत्ता या अनोळखी मुलाच्या छातीला कशी काय चिकटून बसली आहेस? तुला फक्त पैसे हवे होते ना? मी तुला नकार दिला नव्हता. जेव्हा मी तुला पैसे देईन म्हणालो तेव्हा तू सतीचं सोंग आणत होतीस. आता याच्या मिठीत किती शांत बसली आहेस? थांब थांब, मी तुला असा धडा शिकवतो की पुन्हा तू कोणासोबत असं नाटक करायचा विचारही करणार नाहीस. असे बोलून जसा त्याने त्या मुलीला त्या तरुणाच्या मिठीतून ओढण्यासाठी आपला हात पुढे केला, धस्स करून एक प्रचंड मोठा आणि जड मुक्का पंच थेट त्या नराधमाच्या जबड्यावरच बसला. त्या धक्क्याने तो नराधम गरगरला आणि 4 पावले मागे जाऊन भिंतीवर आदळला.
त्या नराधमाने डोळे मोठे करून समोर पाहिले तर तिथे आणखी एक देखणा पण यमदूतासारखा राग अंगात असलेला माणूस उभा होता. तो दुसरा तिसरा कोणी नसून त्या मुख्य तरुणाचा निष्ठावंत सहाय्यक रोनित होता, जो वेळेवर तिथे पोहोचला होता. आपल्या बॉसवर कोणी हात टाकण्याचा प्रयत्न करतोय हे पाहताच रोनितने कसलाही विचार न करता त्या नराधमाचा जबडा आपल्या एकाच ठोशात ढिला केला होता. रोनितला हे तिथे पाहून तो नराधम आता संतापाने थरथर कापू लागला होता. कथा क्रमशः. पहिला भाग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या सर्वांच्या आग्रहास्तव आपण ही नवीन कथा सुरू केली आहे. ही कथेची सुरुवात आहे. हळूहळू कथा खूपच छान आणि रोमॅन्टिक आहे. तर प्लीज तुम्हाला पुढे कथा वाचल्याशिवाय समजणार नाही. तर प्लीज प्रत्येक भाग वाचा, ऐका आणि कथेचा पुढील भाग जाणून घ्यायला आवडेल का हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे प्रत्येक भागाची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. आणि याच्या अगोदरचे पण भाग तुम्ही ही स्टोरी आपण चालू होती पण काही कारणास्तव बंद झाल्यामुळे पुन्हा मी पहिल्या भागापासून डबल सुरू केली आहे तुमच्या सर्वांच्या आवडीनुसार. तर आपण लवकरच याचे नवीन भाग अपलोड करणार आहे. जोपर्यंत त्याला चांगले व्ह्यूज येत नाहीत, मला कमीत कमी 2000+ तरी व्ह्यू पाहिजेत या व्हिडिओवर, तेव्हाच मी नवीन दुसरा भाग अपलोड करणार आहे. तर पटापट जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि हाईप पॉईंट वगैरे द्या. आणि ज्यांना मेंबरशिप घ्यायचे त्यांनी सुद्धा घेऊ शकता. तर भेटू एका नवीन भागासह लवकरच 2000 व्ह्यूज कंप्लीट करा. जास्तीत जास्त शेअर करा, हाईप पॉईंट द्या, जेणेकरून जास्त व्ह्यू वाढतील. तर चला पटापट शेअर करा आणि 2000 व्ह्यूज जेवढे फास्ट होतील तेवढ्या फास्ट आपली नवीन भाग येईल.